हो पहिल्याच बॉल वरती फ्लिक केला ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू होईल फरार मिळतील धावा 4 येतोय तो चौकार. स्वप्नील शिंदे अंतिम सामन्याची सुरुवात कशी करावी अगदी त्याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर अगदीच चौकार प्राप्त केला आहे. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम यंगस्टर खुरोशी लिजंड ट्रॉफी 2024चा अंतिम सामना आपण पाहत आहे. नक्कीच त्याचबरोबर सन्माननीय दीपक दादा शेलार अध्यक्ष JMCC क्रिकेट क्लब रेणेशी यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. या आपला मुख्य व्यासपीठावरती केला जाईल तो शुभ सन्मान. जाऊया अनंत पॉल. हो यावेळी स्विंग आणि मिस ढूंढो ढूंढो रोज साजना क्यों पड़े हो चक्कर में कोई नहीं है टक्कर में फायनलचा थरार जशास तसं उत्तर. आकाश यादव अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. अद्याप या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुढचा चेंडू याही वेळी स्विंग आणि मिस कमालीचा बॉल मात्र 5चा बोर्ड आकाशाकडे फलंदाज बॅक टू द पवेलियन. 11 कुंटे या संघाने अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित कामगिरी केली आहे. लिजंड ट्रॉफी 2024 मध्ये अगदी आपल्या नावाची आपल्या संघाने या खेळाडूने छाप सोडली आहे. मोठा धक्का टीम यंगस्टर खुरोशी स्वप्नील शिंदे बाद. नक्कीच पंचांनी कुठलेही कॉल दिला नसताना देखील स्वप्नील शिंदे या जबरदस्त क्रिकेट मित्रांनो यासाठी ओळखला आता आणि चर्चा होईल ना की गणेश शिंदे या खेळाडूची देखील होईल. यंगस्टर खुरोशी या संघाच्या पाठीमागे उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे गणेश शिंदे. आम्ही चर्चा करतोय ना गणेश शिंदे या नावाची चर्चा का करू नये. पाटलांचा पोरगा खऱ्या अर्थाने या सर्वांच्या पाठीमागे ज्या पद्धतीने उभा राहिलाय आणि पाटील ऑन फायर. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही गणेश शिंदे यांना पाहू शकता. लवसर पाटलांचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये येतो एकत्रित करतो वज्रमूठ बांधतो. पुढचा बॉल हो यावेळी मात्र सागर आलेत. पहिलाच बॉल टोले चंद फटका खेळण्याचा प्रयत्न आणि केडी त्याच्या खाली विकेटचं पतन बॅक टू बॅक दुसरा हादरा. टीम यंगस्टर खुरोशी संघाच्या अगदी खराब सुरुवात. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर मात्र सलगच्या 2 चेंडूवर 2 धक्के प्राप्त केलेत. आकाश यादव या खेळाडूने मात्र प्रभावित केला. हा पा अगदी फ्लिक्सचा फटका. मी तर म्हणेन कमी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न फक्त टायमिंग केला परंतु उंची जास्त लांबी कमी अप्रतिम झेल टिपला. लिजंड ट्रॉफीमध्ये पहिली विकेट हॅट्रिक होईल का. आकाश यादव हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज होतील. नक्कीच हॅट्रिक बॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये थरार रंगलाय. ट्विस्ट आले. न्यू भाटर मैदानाच्या आतमध्ये नाव आहे सुजल. सुजल इथून पुढे कशी रणनीती आखतील. 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावा 2 विकेट बाद झालेत. हॅट्रिक बॉल हो यावेळी फ्लिक केला ओव्हर दी कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषे पार आलाय ना तो चौकार. आणि आता मात्र प्रेडिक्शन देखील पाहायला मिळालाय. 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून 22 वाहिनीला मात्र सचिन सर आणि आपल्या संपूर्ण टीमला एवढंच म्हणेन चुकलो पण शिकलो ते महत्वाचं. अरे चुकलो पण शिकलो ते महत्वाचं. थकलो पण टिकलो ते महत्वाचं. रडलो पण घडलो ते महत्वाचं. पडलो पण धडपडलो ते महत्वाचं. उरलो पण पुरलो ते महत्वाचं. हरलो पण बहरलो नाही हे महत्वाचं. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बहरावं लागेल आणि बहरलेत. कम्मालीचा खेळ 22 यार्डच्या वाहिनीच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळी मात्र स्विंग आणि मिस. काय घडलंय. नॉन स्ट्राइक एंड वरती अटॅक केला गेलाय. काय घडतंय. 1 धाव कंप्लीट केली एकाच इनला. बोथ बॅटर्स. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये लवसर हा क्षण नेहमीच पाहण्यासारखा असेल. अगदी ज्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं मयूर शिंदे यांच्या माध्यमातून अगदी त्यांना देखील दुसरी धाव हवी होती आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज सुजल धावबाद झालेत. पहिल्या षटकाचा अगदी खेळ समाप्त होता. हा पहा रिप्ले. अगदी चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला. तुला पकडण्यामध्ये आलेला अपयश आणि मयूर दाजी शिंदे काय अगदी चित्याच्या चपळाईने 1 धाव पूर्ण केली. टीमची धावसंख्या धावफलकावर या पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर टीम यंगस्टर खुरोशी. नक्कीच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती म्हणजे डबल डिजिट ही धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल आणि आपण चर्चा करतोय ना सर 10 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. एका षटकाचा हा सामना आहे. अंतिमचा सामना मैत्री चषक खऱ्या अर्थाने मैत्री ग्रुप महाबळेश्वर आयोजित लेजंड ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक पहिला आणि पहिल्या पर्वाच्या आमचे दानशूर व्यक्तिमत्वांचा सातत्याने आम्ही उल्लेख केला. अशोक दादा यांचा आपण उल्लेख केला.
त्याचबरोबर विकासभाई यांचा उल्लेख केला, विजयदादा शिंदे असतील, प्रदीपदादा जाधव असतील, शेखरदादा शिंदे असतील, त्याचबरोबर अशोकदादा जाधव असतील. या बाजूला आपण दीपकदादा शेलार यांच्या नावाचा उल्लेख केला. त्याचबरोबर चंदनदादा राजू चव्हाण यांचा देखील आम्ही विशेष करून या ठिकाणी उल्लेख केला. 22 यार्ड या वाहिनीचा आम्ही उल्लेख केला. आमच्या ऑफिशियल पंच यांचा देखील आम्ही उल्लेख केला. आमचे समालोचन कॉमेंट्री बॉक्स देखील यांचा देखील उल्लेख केला. जरी देखील या स्पर्धेच्या दरम्यान कुणाचा यथोचित सन्मान केलाच गेला नसेल तो होईल इथून पुढे, कारण की मॅच अजूनही बाकी आहे. हे अगदी 10 धावांचं लक्ष्य विजयासाठी टीम. चला चेंडू द्या प्लीज. चला चला थोडंसं स्पीडअप घ्या. 11 कुमटे या टीमला हा कॉल असेल. चला आणि नक्कीच यंगस्टर कुरोशी या टीमला हा कॉल असेल. आणि आता मात्र 6 बॉल 10 ची मॅच आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अंतिम सामना जिंकण्यासाठी लिजन ट्रॉफी 2024. आणि पहा अगदी टेक्निकल टीमचं कौतुक व्हायला पाहिजे. ज्या प्रकारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी एक नवनवीन गोष्टी आणण्याचा प्रयत्न केलाय. आकाश जाधव आणि त्यांच्या साथीला सलामीचे फलंदाज दाखल झालेत. षटक क्रमांक 1 एकमेव षटकासाठी अगदी ज्या खेळाडूने आपल्या नावाची दखल, आपल्या गावाचं नाव संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेट पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोंद घेण्यास भाग पडलाय, मयूरदाजी शिंदे एकमेव षटकासाठी दाखल झालेत. किशोर जाधव आणि त्यांच्या साथीला आकाश जाधव. 10 धावांचं लक्ष सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू आकाश पांडुरंग जाधव ऑन स्ट्राईक. या खेळाडूने मात्र संपूर्ण स्पर्धा आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर गाजवली आहे. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. टीम यंगस्टर कुरोशी विनंती असेल. 6 चेंडू 10 ची आवश्यकता. 6 चेंडू 10 ची आवश्यकता असताना पहिला चेंडू अगदी लेंथ बॉल पिक केलाय आणि त्याला सरळ फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. खणखणीत आकाश पांडुरंग जाधव ब्रँडेड फटका. षटकार. वाह, काय कमालीचा फटका खेळलाय. असं म्हटलं आता ना की रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या, सकाळचा सूर्य प्रकाशच घेऊन येतो. आणि प्रकाशमय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय ना. आता खेळाडूचं नाव आहे आकाश जाधव. वाह, काय फटका खेळलाय, कमालीचा फटका. विजय हा शौर्याचा अलंकार आहे. तो मला मागून मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला अतोनात कष्ट करावे लागतात. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. आकाश जाधव यांच्यासाठी हा चेंडू अगदी शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना निर्धाव चेंडू. 4 चेंडूमध्ये करायचे सर 4 धावा. नक्की 4 बॉल 4च्या पाठीमागचं समीकरण पाहायला मिळालंय. मयूर शिंदे सहजासहजी मॅच सोडणार नाहीयेत. चर्चा होईल. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा निघालेत. 4 चेंडू 4 ची गरज असताना अगदी बुंदट टाकलाय. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. मोठा धक्का. पहिल्या विकेटचं पतन. 11 कुंटे. आकाश जाधव षटकारानंतर बॅक टू द डगआउट. नक्कीच मयूर शिंदे या ठिकाणी सांगत आहेत, अरे कौन कैसे डसेगा ये जानता हूं मैं, मगर कहा किसी का खौफ खाता हूं मैं. अरे जंगल के हो या आस्तीन के सांपों की हर जात को पहचानता हूं मैं. त्यांनी ओळखलंय, त्यांनी निहारलंय. खोलवर पद्धतीचा बॉल हाताळला आणि तदनंतर यष्ट्यांचा वेग पहा. खोलवर पद्धतीचा बॉल आणि तदनंतर बॅटपॅड मधला गॅप. तिथे मात्र क्लीन बोल्ड आणि डोक्यावरती माथ्यावरती हात. आकाश जाधव एक्सप्रेस करतात, त्यांना माहित आहे व्हॅल्यू आपल्या विकेटची. समीकरण बदललंय. लवकर येणारे बॉल 3 बनवायचे आहे. 4 मॅच फसली आहे. श्री जाधव अगदी क्रमांक 3 वर दाखल झाले. 3 चेंडू 4 ची आवश्यकता. मयूर शिंदे यांचा वेगवान चेंडू अगदी फलंदाज आणि यष्टीरक्षकाला बीट करून 22 स्वरूपात 1 धाव आले. टीमची धावसंख्या 7. येणारे बॉल 2 बनवायचे आहे. 3 मैदानाच्या आतमध्ये कश्मकश थैया थैया नाचवणारा गोलंदाज म्हटलं ना तर नाव आहे मयूर शिंदे यांच्या अगेन्स्ट. चला कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेस लवकर. आता मात्र समीकरण बदललंय. 2 बॉल 3 ची मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. असं म्हणतात ना की जोपर्यंत तुमच्या फोटोला हार लागत नाही तोपर्यंत आयुष्यात हार मानू नका. दोन्ही संघ अगदी लढतायत. 2 चेंडू 3 ची आवश्यकता. अगदी लक्षात घ्या कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. दोन्ही टीम 2 चेंडू 3 ची आवश्यकता. 2 चेंडू 3 ची आवश्यकता. मयूरदाजी शिंदे यांचा वेगाचा बोलबाला चेंडूने सह घेतला. यष्टांचा वेग. श्री जाधव. इथे मयूर शिंदे सांगतात, अरे समंदर के तूफानों में अटकी पड़ी मेरी नैया है, तू कोशिश कर, तू मेहनत कर, ये वक्त बड़ा शातिर है मेरे दोस्त, इस पल तेरा है ना तो अगले पल मेरा है. मॅच मध्ये ट्विस्ट. 1 बॉल आणि 3 ची गरज. लेजंड ट्रॉफी मैत्री ग्रुप आयोजित
एक भव्य दिव्य सोहळा, इतिहासाचा साक्षीदार. कोण होणार अंतिमचा विजेता, काय असेल या मॅचचा ठराव. शेवटचा बॉल 1 बनवायचे आहेत 3. लवकर असं म्हटलं जातं ना मैदानाच्या आतमध्ये, प्यास लगी है गजब की पानी में जहर था, अरे पीते ना तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते, ये अजब कश्मकश है. यहाँ 1 गेंद पर 3 की जरूरत है. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 3 ची आवश्यकता. सूरज राणे आलेत खेळपट्टीवर. 1 चेंडू 3 ची गरज. मयूरदाजी शिंदे शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतील. शेवटचा चेंडू 1 चेंडू मध्ये 3 ची आवश्यकता असताना अगदी हा चेंडू निर्धाव वातावरणाला जातोय. गोलंदाज मयूरदाजी शिंदे यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर टीम लिजंड ट्रॉफी मध्ये यंगस्टर कुरोशीला अंतिम विजेतेपद फटकावून दिलं. असं म्हटलं जातं बॅटर विन यू गेम्स बट बॉलर विन यू टुर्नामेंट्स. आणि एका गोलंदाजाने आपल्या संघाला मात्र लिजंड ट्रॉफी जिंकून दिल्या. अभिनंदन टीम यंगस्टर कुरोशी. अवघ्या 2 धावांच्या फरकाने आज सामना जिंकलाय. अगदी मैत्री ग्रुपचं महाबळेश्वरचं देखील कौतुक व्हायला पाहिजे.